मी भाऊसाहेब बहिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुधपुरी या शाळेमध्ये आम्ही राजश्री शाहू महाराज सामाजिक संस्था कोंडला, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव आयोजित मी ज्ञानी होणार हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवतो। या उपक्रमाची सुरुवात मी या दुधपुरी शाळेवरती गेल्या वर्षीपासून सुरू केली। हे आमचं दुसरं वर्ष आहे। याच्यापूर्वी सुद्धा मी माझ्या जुन्या शाळेवरती हा उपक्रम राबवायचो। हा उपक्रम राबवल्यानंतर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं गुणवत्तेमध्ये सुधारणा झाली। गेल्या वर्षी आमच्या शाळेची एक विद्यार्थिनी राज्यस्तरीय परीक्षेमध्ये पात्र झाली होती, अंजली गिरी। तर यावर्षी सुद्धा आमच्या शाळेमध्ये आम्ही हा उपक्रम राबवला। ज्या वेळेला आम्ही या उपक्रमामध्ये परीक्षा घेतो त्यावेळेला त्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा तयार होते आणि या स्पर्धेमध्ये विद्यार्थी एकमेकांमध्ये चुरशीने अभ्यास करतात आणि प्रत्येक जण मला 25 पैकी 25 मार्क मिळाले पाहिजे अशा पद्धतीने प्रयत्न करतो। यावर्षी सुद्धा आम्ही हा उपक्रम मी ज्ञानी होणार राबवला आणि हा उपक्रम राबवत असताना आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या पद्धतीची गुणवत्ता आली। त्यामध्ये ज्या वेळेला आमच्या शाळेने मी ज्ञानी होणार या उपक्रमाचा अभ्यास केला आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, त्यावेळेला प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यानंतर आमची शाळा केंद्रस्तर, बीट स्तर आणि तालुका स्तर या दोनही या सर्व ठिकाणी पात्र झाली आणि यामध्ये आमचा मोठा गट म्हणजे 6 ते 8चा गट हा तालुका स्तरावर विजयी होऊन तो जिल्हा स्तरासाठी पात्र झालेला आहे आणि छोटा गट हा तालुका स्तरावरती द्वितीय राहिला। त्याचबरोबर जिल्हा परिषदेने घेतलेल्या महादीप परीक्षेमध्ये सुद्धा या मी ज्ञानी होणार उपक्रमाचा फार फायदा झाला आणि याच्यामध्ये आमचे विद्यार्थी 4 विद्यार्थी हे केंद्र स्तरावरून तालुका स्तरासाठी पात्र झालेले आहेत। ते सुद्धा भावी काळामध्ये तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावर यश मिळवतील। त्याचबरोबर जे विद्यार्थी तालुका स्तरावर पात्र झालेले आहेत ते सुद्धा जिल्हा स्तरावर चांगलं यश मिळवतील। याचं सर्वस्व श्रेय आहे ते म्हणजे मी ज्ञानी होणार या उपक्रमाला आणि हे उपक्रम राबवणारे सचिन लांडगे सर आणि त्यांच्या टीमला याचं सर्व श्रेय जातं। यावर्षी ज्या वेळेला आम्ही मी ज्ञानी होणार ही परीक्षा 11 जानेवारीला घेतली त्यावेळेला प्रथम आलेली विद्यार्थिनी आमची 100 पैकी 100 गुण घेऊन ती प्रथम आली। दुसरी विद्यार्थिनी आली ती म्हणजे 98 गुण घेऊन आणि तिसऱ्या क्रमांकावर आमचे 5 विद्यार्थी आले होते ज्यांनी की 94 गुण घेतले होते। आता हे 94 गुण घेतल्यानंतर आपल्याला तिसरा क्रमांक एकच काढायचा होता, त्यामुळं आम्हाला त्याच्यासाठी 3 वेळेस परीक्षा घ्यावी लागली आणि त्यानंतर त्या 3 वेळेस घेतलेल्या परीक्षेमुळे मध्ये एक विद्यार्थीचा तिसरा क्रमांक आला। अशा पद्धतीनं सोनाली माळोदे, अंजली गिरी आणि शीतल तांबे या विद्यार्थी पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला। हे सर्व श्रेय मला असं वाटतं की मी ज्ञानी होणार हे उपक्रमाच आहे आणि त्याच्यामध्ये सचिन लांडगे सरांनी विद्यार्थ्यांनाही तळागाळातील विद्यार्थ्यांना ही स्पर्धेची जाणीव करून दिली। हे सर्वस्व यश त्यांचं आहे, त्याबद्दल मी सचिन लांडगे सर आणि त्यांच्या टीमचे मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो आणि ही स्पर्धा अशीच भावी काळामध्ये या विद्यार्थ्यांसाठी चालू राहू द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। जय हिंद।